श्री स्वामी समर्थ. बघता क्षणी मनात भरणारं असं सुंदर असं रूप आईंचं मी माझ्या हाताने बनवलेलं आहे. पुऱ्या श्रद्धेने, भक्तीने बनवलेलं आहे मी. तर हे आरीवर्क आहे ना, तर मी केलेलं आहे. पेंटिंगसुद्धा केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्टोन वापरलेले आहेत. आरीवर्कच्या ज्या स्टिच असतात ना, तर त्यासुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. पेंटिंगसुद्धा केलेलं आहे, फॅब्रिक पेंटिंग. तर फिनिशिंगने इतकं सुंदर असं वर्क झालेलं आहे ना, तर तुम्हाला तर खूपच आवडेल हे. तर एका छोट्याशा कपड्यातून इतकं छान असं सुंदर रूप तयार होईल मला पण वाटलं नव्हतं. पण करायला घेतल्यानंतर वेगवेगळ्या आयडियाज मला सुचत गेल्या आणि त्याप्रमाणे मी हे वर्क आहे ना, तर ते केलेलं आहे. तर हे वर्क आहे ना, तर ते माझ्या मनाने मी केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्टिच वापरलेले आहेत वेगवेगळ्या. किंवा कोणतंही काम असू द्या, आपण मनापासून त्यात गुंतलो ना, आवडीने प्रत्येक काम आपण केलं ना, तर ते कामाचं काहीच वाटत नाही. कामाचा लोडही वाटत नाहीत आणि एक काम आहे ना, तर केव्हा आपल्या हातून घडतंय तेही सुंदर, तर आपल्याला कळणार सुद्धा नाही. हॅलो, हाय, नमस्कार. तर मी आज एक छान असं वर्क केलेलं आहे. अगदी मनापासून केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी तुम्हाला जे वर्क मी केलेलं आहे ना, तर ते तुम्हाला सांगणार आहे कसं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी काय काय वापरलेलं आहे, कोणते स्टिच मी त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत, ते सर्व काही मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे वर्क आहे ना, तर मी 2-3 दिवसामध्ये कंप्लीट करू शकले असते, पण काही प्रॉब्लेम्स होते आणि कामसुद्धा होतं बाकीचं, त्यामुळे मी करू शकले नाही. तर मला ते 8 दिवस तरी लागले. अगदी एक अर्धा तास मी बसून ते वर्क केलेलं आहे आणि अतिशय छान असं झालेलं आहे वर्क. मला तर खूप आवडलं. तुम्हाला कसं हे माझं वर्क आवडलेलं आहे, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर फॅशन डिझायनरची फाईल आहे ना, तर ती माझी कंप्लीट झालेली आहे काल म्हणजे खूप आधी झालेली होती. पण फ्रंट पेज असतं ना, तर त्याच्यासाठी मला काहीतरी वर्क करायचं होतं फ्रंट पेजला लावण्यासाठी आणि मला काहीतरी आयडिया पाहिजे होती की फ्रंट पेज आहे ना, ते कसं डेकोरेट करायचं. तर अंबाबाई, तर त्यांचं लूक मला खूप छान म्हणजे असं आवडलं. त्याच्यामध्ये आपल्याला स्टिच वापरूनसुद्धा करता येतं आणि आरी वर्क आहे ना, तर ते सुद्धा मी यूज करून ते वर्क कंप्लीट केलेलं आहे. माझ्याकडं व्हाईट कलरची साडी होती बघा, व्हिडिओमध्ये कोणत्या तरी असेलच, व्हाईट कलरची साडी होती. तर त्याचा ब्लाऊज मी स्टिच केला होता. खूप छान तो ब्लाऊज पण स्टिच झाला आणि त्याच्यामधलं थोडंसं कापड होतं ना, तर त्याचा काठ होता, खूप मोठा काठ होता आणि त्याच्यामध्ये तो काठ आहे ना, तर तो मला पाहिजे होता ते वर्क बनवण्यासाठी. अंबाबाई आहे ना, तर त्यांची साडी आहे ना, तर ती एकदम अशी छान मला पाहिजे होता. कापडसुद्धा असं रेड किंवा पर्पल कलरचं, ब्ल्यू असं. तर माझ्याकडं रेड कलरचा जो काठ होता ना, तर तो मला भेटला त्या साडीतून. मी ठेवला होता जपून आणि तुमच्याकडं सुद्धा तो काठ असेल ना, तर तुम्ही जपून ठेवा.